दिवसाची सुरुवात देवपूजेने जर झाली ना, दिवस खूप प्रसन्न जातं. तसंच माझी पूजाही झाली आणि टिफिन सुद्धा इथे तयार झालेला आहे. आमच्या दोघांचा असतो आज उपवास, म्हणजे गुरुवार. आपला जरी उपवास असला तरी मुलांना मात्र पोळी भाजी टिफिनमध्ये द्यावी लागते. ते टिफिन भरून झाले, निवांत असा चहा घेतला. नंतर लागले माझ्या बाकीच्या कामांसाठी. तर कपडे धुवून घेतले, कारण कपडे वाळणं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप कठीण आहे. त्याच्यासाठी मला वाळू घालायला जागा भरपूर आहे, मात्र इथं पाऊस येतो. पावसामुळे भिजल्या जातात आणि वाळायला मग जास्त वेळ जातो. त्याच्यासाठी इथं कपडे धुवून घेतल्या अगोदर, नंतर घेतली फरशी पुसून. फरशी पुसत असताना मध्ये थोडंसं मीठ आणि कम्फर्ट टाकलं, म्हणजे छान असा वास येतो आणि छान असं घरात प्रसन्न सुद्धा वाटतं. माझी इथं फरशी साफ करून घेते, तोपर्यंत आपल्याला बाकीचेही कामाची लिस्ट आपल्याला समोर ठेवावीच लागते. भांडे सुद्धा घेतले मी तर साफ करून. त्यानंतर गॅसवरती आज थोडंसं मी दुधामध्ये पाणी टाकलं, पण काय करणार, त्या दुधालाही ओतू जायचं होतं, कारण एक्स्ट्राचं पाणी पडलं म्हणून आज दूध सुद्धा माझ्या हातून ओतू गेलं. मग काही तो ओटा क्लीन करून घेतला. सगळं काम झाल्यानंतर मग आठवलं इथं कणीस आणलेली होती, गोड मधुमक आणलेली होती, हे टाकायचं होतं. नंतर आता लिंब आणल्या, तर याचा काय करणार, आता याचा बनवते उद्या मी लिंबाचं लोणचं उपवासाचा. मग काही तर दूध सुद्धा गरम झालेलं होतं, मग दही सुद्धा लावून घेते, कारण पुन्हा विसरलं की राहून जातं. असा होता मस्त आजचा दिवस आणि छान असा फराळ करून घेते. पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉग मध्ये. तोपर्यंत